श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आपले मन म्हणजे एक महान जादूगार आहे। मन हे ब्रह्मसृष्टीचे तत्व आहे। तर तसंच आपलं मन बऱ्याच वेळेस मनामध्ये भरपूर आपल्या शंका असते किंवा आपल्या मनामध्ये भरपूर दुःख साचलेलं असतं आणि वर्षभरातून आपण वटपौर्णिमेचा दिवस हा मनापासून साजरा करतो किंवा आपल्या मनामध्ये द्वेषसुद्धा असतो। तर हा द्वेष आपल्या नवऱ्यासाठी असतो किंवा घरातल्या लोकांसाठी असतो। तर हा द्वेष आपण काढून टाकायचा असतो कधी पण। तर ह्याच व्हिडिओमध्ये मी छान छान असे सुंदर विचार पण दिलेले आहे, ते नक्की तुम्ही मन लावून नीट वाचा। तर आज असंच मी वटपौर्णिमेबद्दल तुम्हाला आणि आपल्या सुखी दाम्पत्य जीवन याविषयी तुम्हाला मी आज ह्या माझ्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला मी आज सांगणार आहे। तर पती पत्नीचे नाते आनंददायी व्हायचे असेल तर एकमेकांना समजून घ्या। फक्त स्वतःचा विचार करणे यासारखे घातक काहीही नाही। इगो बाजूला ठेवून जोडीदाराशी नाते प्रस्थापित केले तर बऱ्याचशा समस्या सुटू शकतात। आपल्या जोडीदाराशी आणि कुटुंबासाठी थोडासा त्याग केला तर सर्वांचेच आयुष्य सुखाचे होईल। घटस्फोटाची वेळच येणार नाही। नैतिक मार्गाचा अवलंब, परस्परांवर विश्वास, नात्यांमध्ये पारदर्शकता या त्रिसूत्रीचा अवलंब केला तर दाम्पत्य जीवन सुखी होण्यास वेळ लागणार नाही। हा भवसागर पार करताना आपला वैवाहिक जोडीदार शेवटपर्यंत साथ देणार आहे हे लक्षात असू द्यावे। आपला बिछाना खिडकीला खेटून कधीच ठेवू नये, त्यामुळे पती पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता असते। तसेच बेडरूमच्या खिडकीला पडदे लावावेत, त्यामुळे घराबाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही। बेडरूमच्या प्रवेशद्वाराला लागून असलेल्या भिंतीला पलंग ठेवू नये, त्यामुळे पती पत्नीच्या संबंधात कटुता येते। पलंग कधीही लोखंडाचा असू नये, लाकडी असावा। पलंगाखाली कोणतेही सामान ठेवू नये। पलंगाखालची जागा नेहमी रिकामी ठेवावी, त्यामुळे सकारात्मक ऊर्जा खेळती राहते व नकारात्मक ऊर्जा पलंगाखाली साठून राहत नाही। बेडरूममध्ये बेडसमोर कधीही आरसा नसावा, त्यामुळे पती पत्नी संबंधांमध्ये दुरावा येतो। जर हे शक्य नसेल तर रात्री त्या आरशावर पडदा लावावा। बेडरूममध्ये पाण्याशी संबंधित चित्र तसेच नग्न स्त्रियांची, उदास दिसणाऱ्या एकट्या बसलेल्या स्त्रियांची चित्रे लावू नयेत, त्यामुळे पती पत्नीला विरह सहन करावा लागतो। तर ह्या वटपौर्णिमेचा हा माझा सुंदर संदेश माझ्या ह्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला दिलेला आहे। तर हा सुंदर संदेश तुम्हाला नक्की आवडला असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर अशा पद्धतीने मी वटपौर्णिमेची सर्व तयारी करून घेतली। त्यानंतर माझी मुलगी माझ्यासाठी शाळेतून घरी आली होती, खास मला आवरून देण्यासाठी। तर असंच मनामध्ये सुद्धा येतं की आज आपण आपल्या म्हणजे माझ्या मिस्टरांनी मी पटकन आवरून दिलं। सकाळी डबा वगैरे ते पण कामावर निघून गेले आणि मुलगी माझ्यासाठी घरी आली तर मला खूपच छान वाटलं। एक लेकरू आपल्या आईसाठी भरपूर करत असतं। तर अशाच सुखी दाम्पत्य जीवन आपल्याला जर जगायचं असेल तर एकमेकांना समजून घ्यायचं। तर मीही बऱ्याच वेळेस माझ्याकडून सुद्धा चुका व्हायच्या, मी पण कधी समजून घेत नव्हते। पण आता हळूहळू मला सगळ्या गोष्टी लक्षात आल्यावर मी सुद्धा माझ्या आहोंना समजून घ्यायला लागले आहे। त्यामुळे भांडणं बरेचसे कमी झाले आहे आणि महाराजांच्या सेवेत असल्यामुळे महाराजांचा सुद्धा कृपा कटाक्ष आपल्यावर असतो। त्यामुळे वटपौर्णिमेची पूजा ह्या वेळेस तर मी खूपच मनापासून केली। तर काय माहिती ह्या वेळेस मला खूपच मनातून एकदम अशी भावना निर्माण झाली की आपण ह्या वेळेस मन लावूनच वटपौर्णिमेची पूजा करायची। तर 2 दिवस उपवास होता। त्या दिवशी संध्याकाळी पुरणाचा सगळा स्वयंपाक मी छान केला, संध्याकाळी उपवास सोडला। तर माझे आहो पण आमच्यासोबतच जेवायला बसले। कधी कधी ते उशिरा बसतात जेवायला, पण ह्या वेळेस ते माझ्यासोबतच बसले जेवायला। तर ही सगळी महाराजांचीच कृपा असते। त्यामुळे जे कराल ते मनापासूनच करा, कारण विनाकारण आपल्या मनात नसताना जर आपण काही गोष्टी केल्या तर त्या आपल्याला मनासारख्या सुद्धा आपल्या त्या होत नाही। तर अशा प्रकारे हे मी छान वडाची पूजा करून घेतली। वटपूजनाचं महत्त्व हे वटसावित्रीची आपण कथा नेहमी ऐकतो।
की कसं तिने यमराजाकडून तिच्या नवऱ्याचे सत्यवानाचे प्राण परत आणले. ह्या कलियुगात आपण हे नाही करू शकत तर निदान आपल्या कुटुंबासाठी, आरोग्यासाठी दीर्घायुष्य मागू शकतो. कारण कलियुग चालू आहे. कलियुगामध्ये आपला प्रामाणिकपणा आणि आपल्या कर्मांवर स्वामी जास्त भर देतात. तर अशा प्रकारे वटवृक्षाची पूजा झाल्यानंतर आमच्या तिथे त्या 2 मावशी बसलेल्या होत्या. तर अगदी त्या वयस्करच होत्या. मला त्यांना पाहून खूप बरं वाटलं की त्यांची मला ओटी भरता आली. तर नावसुद्धा मला त्यांनी घ्यायला लावलं तिथं. म्हणलं बापरे, म्हटलं एवढ्या वर्षानंतर मला त्यांनी नाव घ्यायला लावलं. 15 वर्ष झाले लग्नाला, अजूनपर्यंत कोणीच म्हटलं नव्हतं की नाव घे. तर खूपच बरं वाटलं. त्या दिवशी मी माझ्या नवऱ्याचंसुद्धा नाव घेतलं, उखाणा घेतला. तर खूपच छान वाटलं. तर ह्या मावशींच्या ओटी भरून झाल्यानंतर त्यांच्या पाया पण पडले आणि त्यांनी मला पण खूप सुंदर आशीर्वाद दिला. तर अशी ही वटपौर्णिमा माझी खूपच छान पद्धतीने साजरी झाली. तुमची कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.